नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री बायोलॉजी प्लस या YouTube चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या लेक्चरपासून आपण बायोलॉजीच्या एक्झाम मधले जे मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, त्याची सीरीज चालू करतोय. या सीरीजमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन मिळतील किंवा असे पॉइंट्स मिळतील, ज्यांना अ, आत्तापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये खूप जास्त वेळा हे क्वेश्चन्स विचारलेत. म्हणजे ज्यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. एकाच क्वेश्चनचं रिपिटेशन खूप वेळा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग असे जे मोस्ट आस्क्ड क्वेश्चन प्रत्येक टॉपिक मधले हे आपल्याला या सीरीजमध्ये मिळणार आहे, ज्याच्यापैकी जे पहिले 2 इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, ते म्हणजे कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन, दुसरं रिस्पिरेशन एंड सर्क्युलेशन. याच्यामधले मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचे एक 7-8 दिवस तुम्हाला बाकीचे जे टॉपिक्स आहेत, त्याच्यामधले सुद्धा मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स मिळून जातील. आता यांची आत्तापर्यंतची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळं नेक्स्ट एक्झाममध्ये सुद्धा हे क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळं तुम्हाला या क्वेशन्सला प्रायमरी इम्पोर्टन्स देऊन काय करायचं, प्रिपेअर करायचं आहे. मग याच्यामध्ये सगळेच इम्पोर्टंट पॉइंट्स इन्क्लुडेड आहेत का? तर नाही. तर आत्तापर्यंत ज्या क्वेशनला खूप जास्त वेळा विचारलंय किंवा ज्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, असेच क्वेशन आपण याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. मग जर तुम्हाला अजून काही इम्पोर्टंट पॉइंट्स पाहिजे असतील बायोलॉजी मधले, तर त्यासाठी आपली एक वेगळी व्हिडिओची काय म्हणू शकतो आपण लिस्ट आहे. ती प्लेलिस्ट तुम्हाला याच चॅनलवरती मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये प्रत्येक टॉपिकचे सगळे इम्पोर्टंट पॉइंट्स काय करण्यात आलेले आहेत, कव्हर करण्यात आलेले आहेत. मग ती प्लेलिस्ट एकदा चेक करून घ्या. त्याच्या अ, आधी आपण याकडे लक्ष देऊयात. याच्यामध्ये मोस्ट आस्क्ड क्वेशन्स आपल्याला काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. आता बघा, जे एम-सी-क्यूज आहेत, ते एम-सी-क्यूज मात्र पूर्ण टॉपिकमधून कुठूनही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जवळपास तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं एक ऑब्जेक्टिव्ह एनालिसिस करायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला जी एम-सी-क्यूची एक काय म्हणू शकतो आपण पी-डी-एफ आहे. त्या पी-डी-एफची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ते जर एम-सी-क्यूज तुम्ही क्लिअर केले, तर तुमचे एक जो सगळ्या एम-सी-क्यूची प्रिपरेशन म्हणजे ते 10 मार्काचे एम-सी-क्यूज तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये पाहायला मिळतात पहिले 10. ठीक आहे. मग त्या सगळ्या एम-सी-क्यूची प्रिपरेशन याच्यामधून होऊन जाईल. मग कंट्रोल कोऑर्डिनेशन, रिस्पिरेशन, सर्क्युलेशन हे जे 2 टॉपिक आहेत, या 2 टॉपिकचे एम-सी-क्यूज तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ते एकदा चेक करा आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मोस्ट आस्क्ड क्वेशन्स बघतोय आपण. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन. तर कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आतापर्यंत खूप जास्त वेळा विचारले गेलेले हे क्वेशन्स आहेत. याचा हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर याला एक्सप्लेन करतो. ओके. तर आता कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये विचारले गेलेले क्वेशन्स बघा. हे सिक्वेन्स वाईज क्वेशन आहेत. जे टॉपिकमध्ये पॉइंट्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगच हे क्वेशन्सचा सिक्वेन्स दिलेला आहे. फर्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ नर्व्ह फायबर. नर्व्ह फायबरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे इरिटॅबिलिटी, एक्साइटॅबिलिटी, कंडक्टिव्हिटी, तर या ज्या प्रॉपर्टीज आहेत नर्व्ह फायबरच्या, त्या प्रॉपर्टीजवरती आतापर्यंत एक 2-3 वेळा क्वेशन विचारला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ह्या प्रॉपर्टी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करून घ्यायच्यात, प्रिपेअर करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट आहे फंक्शनल एरियाज ऑफ सेरिब्रम. फंक्शनल एरियाज ऑफ सेरिब्रममध्ये काय येतं? फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब, टेम्पोरल लोब. तर हे जे फंक्शनल एरियाज आहेत, ज्याचं एक वेगवेगळे फंक्शन आहे. प्रत्येक पार्टच्या मदतीनं ब्रेन वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करतं. तर हे 4 पार्ट, त्यांचं फंक्शन याच्यावरती आतापर्यंत खूप जास्त वेळा क्वेशन विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल आणि टेम्पोरल लोब याला काय करायचं असतं? एक्सप्लेन करायचं असतं. तर हे फंक्शनल एरियाज हे सुद्धा काय करायचे तुम्हाला प्रिपेअर करायचे त्याच्यावरती खूप जास्त क्वेशन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन. आता ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये काय येतं? फोर ब्रेन येतं. फोर ब्रेनमध्ये काय आहे? तर सेरेब्रमचा पार्ट येतो, त्याच्यानंतर डायन्सिफेलॉनचा पार्ट येतो, त्याच्यानंतर मिड ब्रेन आहे, ज्याच्यामध्ये कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रुरा सेरेब्रीचा पार्ट येतो. त्याच्यानंतर सेरेब्रम असेल, त्याच्यानंतर मेडुला ऑब्लॉंगॅटा, पॉन्स आणि स्पायनल कॉर्ड. तर हे जे आपल्या नर्व्हस सिस्टमचे वेगवेगळे पार्ट आहेत, त्यापैकी पर्टिक्युलर ब्रेनचे जे पार्ट आहेत, त्यांच्या फंक्शन्स वरती काय केले जातात? क्वेशन विचारले जातात. सेरेब्रमचं फंक्शन विचारलं जातं, सेरिबेलमचं फंक्शन विचारलं जातं, पॉन्सचं फंक्शन, मेडुलाचं फंक्शन, डायन्सिफेलॉनचं फंक्शन. तर हे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ब्रेनचे, त्यांचे फंक्शन्स विचारले जातात. यांची सुद्धा फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. तर मग हा जो क्वेशन आहे किंवा ब्रेनच्या पार्टचे जे फंक्शन्स आहेत, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर वन ऑफ द मोस्ट फ्रिक्वेंट क्वेशन इज टी-एस ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचं जे ट्रान्सव्हर्स सेक्शन आहे, बरोबर? ती बटरफ्लाय सारखी एक डायग्राम आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं स्पायनल कॉर्ड आहे, त्याच्यामध्ये सेंट्रल कॅनल आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर
या पद्धतीनं डॉर्सल रूट आणि वेंट्रल रूट त्याच्यामधून बाहेर पडलेले असतात. ही जी डायग्राम आहे कशाची आपण म्हणू शकतो स्पायनल कॉर्डच्या टी-एसची. तर या डायग्रामवरती त्यानंतर स्पायनल कॉर्डचा जो टी-एस आहे त्याच्या एक्सप्लेनेशन रिलेटेड काय केले जातात, खूप जास्त क्वेशन्स विचारले जातात. मग टी-एस ऑफ स्पायनल कॉर्ड हा सुद्धा एक इम्पोर्टंट पॉइंट आहे, जो तुम्हाला काय करायचा आहे, प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पायनल नर्व्हज एंड क्रॅनियल नर्व्हज. पेरिफेरल नर्व्हस सिस्टममध्ये स्पायनल नर्व्हज आणि क्रॅनियल नर्व्हज हे 2 नर्व्हचे पार्ट आपल्याला दिलेले आहेत. ज्याच्यापैकी जर क्रॅनियल नर्व्हज वरती क्वेशन आला, तर तो एक चार्ट आहे बघा आपल्याला, ज्याच्यामध्ये 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्हज एक्सप्लेन केलेले आहेत. तर त्या 12 पेअर्सचं नंबरिंग, त्याच्यानंतर त्या क्रॅनियल नर्व्हचं नाव काय आहे, ती कुठून ओरिजिनेट होते आणि तिचं फंक्शन काय आहे, ती सेन्सरी आहे की मोटार आहे. तर हे जे पॉइंट्स आहेत ते त्या पूर्ण टेबलमध्ये दिलेले आहेत. तो चार्ट किंवा तो जो टेबल आहे तो मोस्ट इम्पोर्टंट आहे. त्याच्यावरून काय केले जातात, क्वेशन विचारले जातात. मग क्रॅनियल नर्व्हचा जो टेबल आहे बाळांनो, तो टेबल खूप इम्पोर्टंट आहे. त्याच्यावरून खूप फ्रिक्वेंटली क्वेशन आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर स्पायनल नर्व्ह. तर स्पायनल नर्व्हमध्ये सगळ्यात जास्त विचारलेला क्वेशन कुठला? तर फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्ह. एक स्पायनल नर्व्ह फॉर्म कसे होते? 31 पेअर्स असतात आपल्या बॉडीमध्ये स्पायनल नर्व्हच्या. तर मग एक टिपिकल स्पायनल नर्व्ह कशा पद्धतीने तयार होते? फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्ह हे आपल्याला बुकमध्ये एक्सप्लेन केलंय आणि त्या फॉर्मेशनवरती काय केला जातो? क्वेशन विचारला जातो. मग स्पायनल नर्व्हमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवाल? फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्ह आणि क्रॅनियल नर्व्हमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवाल? क्रॅनियल नर्व्हचा जो टेबल आहे, ज्याच्यामध्ये क्रॅनियल नर्व्हची लिस्ट दिली आहे, त्याचं नाव, त्याचं ओरिजिन, ते मिक्स टाइपचे, सेन्सरी टाइपचे की मोटर टाइपचे, त्याचबरोबर त्या नर्व्हचं फंक्शन काय आहे, ते कुठे इफेक्ट करतंय. तर हे जे पॉइंट त्या टेबलमध्ये दिले आहेत, तर तो टेबल एक मोस्ट इम्पोर्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेशन आहे रिफ्लेक्स ॲक्शन आणि रिफ्लेक्स आर्क. मध्यंतरी पिरियडमध्ये रिफ्लेक्स ॲक्शनला काय करण्यात आलं होतं? डिलीट करण्यात आलं होतं. त्याच्यावरती क्वेशन नव्हते. पण त्याच्या आधी रिफ्लेक्स ॲक्शन वरती जवळपास क्वेशन विचारले जात होते. रिफ्लेक्स ॲक्शन वरती क्वेशन विचारण्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा खूप जास्त आहे. मग लास्ट एक्झाममध्ये कदाचित रिफ्लेक्स ॲक्शन वरती क्वेशन नव्हता. त्यामुळे यावर्षी याच्यावरती क्वेशन येण्याचे खूप जास्त चान्स आहे. ठीक आहे. यावर्षी म्हणजे 2024 ची जी बोर्ड एक्झाम आहे, त्याच्यावरती रिफ्लेक्स ॲक्शन वरती क्वेशन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे हा जो पॉइंट आहे, तो तुम्हाला मिस करायचा नाहीये. रिफ्लेक्स ॲक्शन त्याचबरोबर रिफ्लेक्स ॲक्शन कशा पद्धतीने काम करते किंवा रिफ्लेक्स ॲक्शनच्या वर्किंगचा जो पाथवे आहे, त्याला रिफ्लेक्स आर्क असं म्हटलं जातं. रिफ्लेक्स आर्क वरती सुद्धा क्वेशन विचारले जातात. डायग्रामच्या फॉर्ममध्ये रिफ्लेक्स आर्क एक्सप्लेन करण्यासाठी क्वेशन येतो. त्याच्यानंतर ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम वरती क्वेशन विचारला जातो. म्हणजेच सिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टम याच्यावरती क्वेशन आलाय आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेशन हे कसे आहेत तर डिस्टिंग्विश टाइपचे आहेत. म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक मध्ये काय केला जातो? डिफरन्स जो आहे तो विचारला जातो. सिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टम एखाद्या ऑर्गन वरती कशा पद्धतीने काम करते आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टम त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करते. त्यांच्या वर्किंगमध्ये काय डिफरन्स आहे? त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स आहे? तर असे जे डिफरन्सेस आहेत, ते सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये विचारले जातात, जो कशाचा भाग आहे? एएनएसचा. मग याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही सिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टम अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टम ह्या 2 नर्व्हस सिस्टमचा डिफरन्स मेनली तुम्हाला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेशन विचारला जातो तो आहे रिसेप्टर्स वरती. वेगवेगळे जे सेन्सर रिसेप्टर्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, काही इंटरनल साइडला प्रेझेंट आहेत, काही एक्सटर्नलला प्रेझेंट आहेत. तर असे जे वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत, फोटो रिसेप्टर असतील, ऑडिओ रिसेप्टर असतील, तर असे जे वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत, त्यांच्यावरती काय केला जातो? क्वेशन विचारला जातो. याचा सुद्धा टेबल आहे. टेबलवरती मॅक्सिमम क्वेशन्स येतात. त्याच्यानंतर चालू होतं आपला ग्लँड्सचा पार्ट म्हणजे एंडोक्राईन सिस्टम, केमिकल कोऑर्डिनेशनचा पार्ट. याच्यावरती जे काही पर्टिक्युलर ग्लँड्स आहेत, ज्यांच्यावरती जास्त क्वेशन येतात ते आहेत. आता जवळपास एक 8-9 ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. पिनियल पासून, हायपोथॅलॅमस पासून, पिट्युटरी पासून, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, एड्रिनल ग्लँड, पॅनक्रियाज, त्याच्यानंतर अजून काय आहे जसं की किडनी सुद्धा एंडोक्राईन ग्लँडचं फंक्शन परफॉर्म करतात. मग असे जे एंडोक्राईन ग्लँड्स आहेत ते भरपूर आहेत. मग त्याच्यावरती सगळ्यांवरतीच आतापर्यंत जास्त क्वेशन आलेत का? तर नाही. हे काही पर्टिक्युलर ग्लँड्स आहेत ज्यांच्यावरती खूप जास्त क्वेशन आलाय. त्यापैकी थायरॉइडवरती जवळपास, ठीक आहे. थायरॉइडवरती जवळपास प्रत्येक इयरमध्ये क्वेशन असतो. त्यामुळे थायरॉइडला व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट नोट डाउन करून त्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं प्रिपेअर करायचं. मग थायरॉइडवरती कुठल्या प्रकारचे क्वेशन आलेत? तर थायरॉइडचं स्ट्रक्चर आहे ते एक्सप्लेन करण्या रिलेटेड, थायरॉइडचा टी-एस ड्रॉ करण्या रिलेटेड क्वेशन आलेत.
थायरॉइडमध्ये प्रेझेंट असणारे हॉर्मोन्स, त्यांचं फंक्शन, त्याचबरोबर हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉक्सिन जास्त झालं तर कुठले डिसीज होतात, थायरॉक्सिन कमी पडलं तर कुठले डिसीजेस होतात, त्याच्यावरती क्वेशन आलेला आहे. त्याचबरोबर हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम याच्यामधला डिफरन्स सुद्धा आतापर्यंत विचारला गेलेला आहे. अशा वेगवेगळ्या ॲस्पेक्टमध्ये एकाच पॉइंटवरती खूप जास्त क्वेशन आलेले आहेत. प्रत्येक वर्षी थायरॉइडवरती कुठला ना कुठलातरी क्वेशन येतो. लास्ट इयर म्हणजे 2023 मध्ये आय थिंक जे हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम याच्यावरती क्वेशन आला होता. त्यामुळे यावरची कदाचित थायरॉइडच्या स्ट्रक्चर रिलेटेड काय केला जाऊ शकतो, क्वेशन जो आहे तो विचारला जाऊ शकतो, की थायरॉइडचं स्ट्रक्चर कसं आहे. मग थायरॉइडमध्ये प्रेझेंट असणारे लोब्स, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन याच्याबद्दलची जी माहिती आहे किंवा टी-एस थायरॉइडचं थोडक्यात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला प्रिपरेशन करून घ्यायचंय. त्याच्यानंतर पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनवरती खूप जास्त क्वेशन आलेले आहेत. इन्सुलिनचं स्ट्रक्चर सॉरी म्हणजे इन्सुलिनचं फंक्शन सॉरी आणि त्याचबरोबर ग्लुकॅगॉनचं जे फंक्शन आहे त्याच्यावरती सुद्धा क्वेशन येतात. मग पॅनक्रियाज एक महत्त्वाचा हॉर्मोन पॅनक्रियाज एक महत्त्वाचा ऑर्गन आहे किंवा एंडोक्राईन ग्लँड आहे. त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडवरती सुद्धा खूप जास्त क्वेशन विचारले जातात आणि लास्ट आहे ॲड्रिनल ग्लँड. मग ॲड्रिनल ग्लँडचं स्ट्रक्चर, तिचं कॉर्टेक्समधून तयार होणारे हार्मोन, त्याच्या मेडुलामधून तयार होणारे हार्मोन, त्यांचं फंक्शन, या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ॲड्रिनल पिट्युटरी मधून काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. पण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, मोस्ट इम्पोर्टंट आहे थायरॉइड. एंडोक्राईनचा स्टडी करत असाल तर थायरॉइडची सगळ्यात आधी प्रिपरेशन करून घ्या. कारण त्याच्यामुळे तुमचे 1 ते 2 मार्क काय होणार आहेत, तर एक्झाममध्ये सिक्युअर होणार आहेत. आणि त्याच्यानंतर लास्ट म्हणजे डिसऑर्डर्स. ही डिसऑर्डर्स तुम्हाला कंट्रोल कोऑर्डिनेशन मधून स्टडी करायचे आहेत. आता काही नर्व्हस सिस्टम रिलेटेड डिसऑर्डर दिले जसे स्किझोफ्रेनिया दिलेला आहे. असे काही डिसऑर्डर्स आहेत, 2 डिसऑर्डर्स आहेत, जे आपल्याला कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये नर्व्हस सिस्टमच्या डिसऑर्डरमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर एखादं हॉर्मोन आहे, त्याचं हायपर सिक्रेशन झालं तर कुठलं डिसऑर्डर होतंय, हायपो सिक्रेशन म्हणजे कमी सिक्रेशन झालं तर कुठलं डिसऑर्डर होतंय, याच्यावरती सुद्धा काय केलेले आहेत, क्वेशन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. मग त्या डिसऑर्डर्स एक काय करून घ्यायचे तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचे. तर हे झालं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा पार्ट. याच्यावरती खूप फ्रिक्वेंटली क्वेशन आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत त्याच्याबद्दल सांगितले. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. ती सर्च करा आणि बघून घ्या. पण हे मोस्ट फ्रिक्वेंट क्वेश्चन्स आहेत. हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट चालू करतो आपण सर्क्युलेशन. याच्यामध्ये तुम्हाला रेस्पिरेशनचा भाग मिळणार नाही. कारण रेस्पिरेशनचा पार्ट छोटा आहे. त्याच्यावरती असं कुठला पर्टिक्युलर पॉइंट नाहीये, की त्यावरती फ्रिक्वेन्सी आहे क्वेशनची. त्याच्यामधून कुठलाही क्वेशन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे रेस्पिरेशन छोटासा असा आहे. ते सगळंच्या सगळं प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही एखादा पॉइंट मिस केला आणि नेमका त्याच्यावरतीच क्वेशन आला, तर मग थोडंसं अवघड होऊन जाईल. त्यामुळे रेस्पिरेशनचा पूर्ण पार्ट कव्हर करून घ्या. एक ते 3-4 पानांचाच फक्त पार्ट आहे तो. त्यामुळे तो सगळा कव्हर करून घ्यायचा आहे. सर्क्युलेशनमध्ये मात्र काही क्वेशन्स आहेत, ज्यांची फ्रिक्वेन्सी आपल्याला जास्त पाहायला मिळते. मग हे क्वेशन्स कुठले आहेत? आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. स्टडीला सुरुवात करू शकता. मग आता एक्सप्लेन करतो मी. सर्क्युलेशनमध्ये बघा डबल सर्क्युलेशन. सर्क्युलेशनचे 2 प्रकार असतात. सिंगल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन ज्याच्यामध्ये बर्ड्स आणि मॅमल्स यांच्यामध्ये हे जे डबल सर्क्युलेशन आहे ते आपल्याला बघायला मिळतं. मग डबल सर्क्युलेशनचे डायग्राम जे आहे, एक कंपॅरेटिव्ह डायग्राम आहे, मॉडेल टाइप. तर त्या डायग्रामवरती क्वेशन विचारला जातो, ब्लड कुठनं कुठं सर्क्युलेट होतं. हे सॉरी या पद्धतीचे डायग्राम आहे बघा. हार्टला 4 चेंबरमध्ये डिव्हाईड केलंय. इकडे प्रेझेंट आहे राइट एट्रियम, इकडे प्रेझेंट आहे लेफ्ट एट्रियम, इकडे प्रेझेंट आहे राइट वेंट्रिकल, इकडे प्रेझेंट आहे लेफ्ट वेंट्रिकल. ब्लड बॉडीकडनं येतं राइट एट्रियम मध्ये, राइट एट्रियम मधून राइट वेंट्रिकल मध्ये, इथून ते जातं लंग्सला. त्याच्यानंतर लंग्स मधनं ब्लड येतं लेफ्ट एट्रियम मध्ये, लेफ्ट एट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून ते पुन्हा कुठं जातं, बॉडीला जातं. तर या पद्धतीची डायग्राम आहे डबल सर्क्युलेशनची. ती डायग्राम खूप जास्त वेळ विचारलेली आहे. एकतर ते डायग्राम ड्रॉ करण्यासाठी क्वेशन येऊ शकतो किंवा ही जी डायग्राम आहे ते अर्धवट देऊन ती कंप्लीट करण्यासाठी क्वेशन जो आहे ते विचारला जाऊ शकतो. तर या डायग्रामचं प्रिपरेशन करायचं आणि डबल सर्क्युलेशनची जी काय म्हणू शकतो आपण जो पाथवे आहे तो एक एक्सप्लेन केलेला आहे बुकमध्ये. त्याचा एक थिअरी जी आहे ती सुद्धा काय करून घ्या, प्रिपेअर करून घ्या. थिअरी आणि डायग्राम मोस्ट इम्पोर्टंट आहे. खूप क्वेशन येतात डबल सर्क्युलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेशन ज्याची फ्रिक्वेन्सी आहे ती कंपोझिशन ऑफ ब्लड. ब्लडचं कंपोझिशन म्हणजे ब्लड मधला प्लाझ्मा, त्याचं कंपोझिशन, आर-बी-सीज, डब्ल्यू-बी-सीज, प्लेटलेट्स, आर-बी-सीचं स्ट्रक्चर, त्याचे रिलेटेड पॉइंट. आर-बी-सी जर जास्त झाल्या तर त्याला काय म्हणायचं? आर-बी-सीज कमी पडल्या तर त्याला काय म्हणायचं? आर-बी-सीजचं प्रोडक्शन आहे, त्याची प्रोसेस आहे, त्याला काय म्हणायचं?
आर-बी-सीच्या प्रोडक्शनसाठी कुठलं हार्मोन रिस्पॉन्सिबल असतं, त्याला काय म्हणायचं? तर हे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेशन्स आहेत, ते या पार्टमध्ये खूप जास्त आहेत, कंपोझिशन ऑफ ब्लडमध्ये. मग याच्यावरती 1 मार्काचे क्वेशन येतात, 2 मार्काचे क्वेशन येतात, 3 मार्काचे क्वेशन, 4 मार्कचे क्वेशन सुद्धा या पॉइंटवरून आलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर कोण आहे, तर टाइप्स ऑफ डब्ल्यू-बी-सीज. ठीक आहे. हे कंपोझिशन ऑफ ब्लड मधलाच भाग आहे, पण तरी त्याला सेपरेट केलेलं आहे. कारण टाइप्स ऑफ डब्ल्यू-बी-सीज वरती खूप क्वेशन आले. डब्ल्यू-बी-सीचे डायग्राम देऊन ते एक्सप्लेन करण्यासाठी त्याचं नाव काय, त्याचं फंक्शन काय, अशा रिलेटेड क्वेशन येतो किंवा सिम्पली तुम्हाला डब्ल्यू-बी-सीचे टाइप्स एक्सप्लेन करा, असा क्वेशन येऊ शकतो. ज्याच्यामध्ये आपण ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट, ग्रॅन्युलोसाइटमध्ये ऑसिलोफिल्स, बेसोफिल्स, न्यूट्रोफिल्स, त्याच्यानंतर ग्रॅन्युलोसाइटमध्ये मग आपण ते मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. मग हे जे 5 प्रकार आहेत डब्ल्यू-बी-सीचे, ते एक्सप्लेन करण्या रिलेटेड याच्यावरती काय केला जातो, क्वेशन विचारला जातो. मग हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, प्रिपेअर करायचंय. मोस्ट इम्पोर्टंट आहे टाइप्स ऑफ डब्ल्यू-बी-सीज. त्याच्यानंतर कोॲग्युलेशन वरती आतापर्यंत क्वेशन आलाय. 1 ते 2 मार्क्सचा क्वेशन आलाय. कोॲग्युलेशन कशा पद्धतीने होतं, त्यामध्ये कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत, काय-काय पद्धत आहे, काय-काय त्याची काय म्हणू शकतो आपण ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने होते, ते कॉग्युलेशन कशा पद्धतीने वर्क करतं, त्याच्यावरती जो क्वेशन आहे, तो सुद्धा आत्तापर्यंत विचारला गेलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट क्वेशन आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. हार्टचे जे 4 चेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे वॉल्स, कुठलं वेन किंवा कुठली आर्टरी कुठल्या चेंबरमध्ये ओपन होते, तिथं कुठला वॉल्व प्रेझेंट असतोय का? त्याच्यानंतर इंटिरियर स्ट्रक्चर कशा पद्धतीने असते, 2 आर्टरीज आणि सॉरी एट्रियम आणि वेंट्रिकल याच्यामध्ये कुठं-कुठं कनेक्शन प्रेझेंट असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही जुने जे रुडिमेंटरी ओपनिंग्स कुठला प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात का? तर याच्या रिलेटेड हे जे इंटरनल स्ट्रक्चर आहे हार्टचं त्यावरती खूप क्वेशन विचारले जातात. ते इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आणि त्याच्यामध्ये त्याचे डायग्राम ही मोस्ट इम्पोर्टंट आहे. याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेशन आलेले आहेत. त्याच्यानंतर कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट म्हणजे आपला हार्ट नक्की बीट कशा पद्धतीनं करतं. ठीक आहे. हार्ट सेल्फ स्टिम्युलेटिंग आहे. ते हार्ट स्वतःला बीट करण्यामध्ये काय करत असते, प्रोव्होक करत असते. तर मग हार्टमध्ये असे जे प्रेझेंट असणारे सेन्सरी मसल्स आहेत, ते कुठल्या प्रकारचे आहेत, ते कशा पद्धतीनं काम करतात, ते इम्पल्सचं कंडक्शन कशा पद्धतीनं करतात. ती जी कंडक्टिंग सिस्टम आणि कंडक्टिव्ह टिश्यू आहेत हार्टचे, ज्याच्यामध्ये एस-आय नोड येतं, ए-व्ही नोड येतं, Purkinje फायबर येतात. तर मग हे अशा प्रकारचे जे कंडक्टिव्ह टिश्यू आणि त्यांच्या मदतीने तयार झालेली कंडक्टिंग सिस्टम, याच्यावरती खूप जास्त क्वेशन आलेले आहेत. तर हे कंडक्टिंग सिस्टम आणि त्याचे डायग्राम सुद्धा तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. इथं सुद्धा इम्पोर्टंट आहे डायग्राम. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मोस्ट फ्रिक्वेंट क्वेशन आहे आर्टरीज एंड वेन्स. आर्टरीचं कॅरेक्टर विचारलं जातं, वेन्सचं कॅरेक्टर विचारलं जातं. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी क्वेशन येतं किंवा आर्टरीज, वेन्स मधला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. पण या पॉइंटवरती खूप फ्रिक्वेंटली क्वेशन आलेले आहेत. आपण असं म्हणू शकतो जवळ प्रत्येक वर्षात आर्टरीज, वेन्स रिलेटेड एक तरी क्वेशन असतो. एक तर तो 1 मार्काचा असेल, 2, 3 मार्काचा असेल. पण आर्टरीज, वेन्स वरती क्वेशन प्रत्येक वर्षी आलेला आहे. त्यामुळे आर्टरीज, वेन्स हे खूप फ्रिक्वेंट अशा प्रकारचा पॉइंट आहे आणि मोस्ट इम्पोर्टंट अशा प्रकारचा पॉइंट. त्याच्यानंतर ब्लड प्रेशरवरती क्वेशन विचारले जातात. ब्लड प्रेशर काय आहे? कसं मोजलं जातं? कुठलं मशीन त्यासाठी यूज केलं जातं? ब्लड प्रेशरला अफेक्ट करणारे फॅक्टर कुठले आहेत? कुठल्या फॅक्टरमुळे ब्लड प्रेशर वाढतं? कुठल्या फॅक्टरमुळे ब्लड प्रेशर कमी होतं? ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज कुठली? हायपरटेन्शन कशाला म्हणायचं? हायपोटेन्शन कशाला म्हणायचं? त्याच्यानंतर ब्लड प्रेशरच्या मेजरमेंट आणि डिसीज रिलेटेड पॉइंट आहे हायपरटेन्शनवरती अजून एक क्वेशन विचारला जातो ब्लड प्रेशरमध्ये. त्याच्यानंतर हार्ट डिसीजेस. ब्लड प्रेशर सोडून जे बाकीचे हार्ट डिसीजेस आहेत, हार्ट अटॅक असेल, एंजिना पेक्टोरिस असेल, तर याच्यावरती काय केले जातात, क्वेशन विचारले जातात. हार्ट डिसीज हा सुद्धा एक इम्पोर्टंट पॉइंट आहे, ज्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेशन आहे. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पोर्टंट पॉइंट आहे या टॉपिक मधला ई म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. याच्यावरती सुद्धा खूप जास्त क्वेशन आलेले आहेत. 1 वर्षाआड ई वरती क्वेशन आहे म्हणजे आहेच. ठीक आहे. त्यामुळे ई हा एक इम्पोर्टंट पॉइंट आहे, जो आपल्याला सर्क्युलेशनमध्ये प्रिपेअर करायचा आहे. तर या पॉइंट सोबत कंट्रोल कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन एंड सर्क्युलेशन या 2 टॉपिक मधले मोस्ट आस्क्ड क्वेशन्स काय होतात, कव्हर होतात. हे असे क्वेशन्स आहेत, जे खूप जास्त वेळा विचारलेले आहेत. यांची काय करायचे, प्रिपरेशन करायचे आणि जरी आत्तापर्यंत तुमचा स्टडी झाला नसेल, तर काही टेन्शन घ्यायचं नाही. कारण आपल्याकडे जवळपास 2 महिने प्रेझेंट आहेत. 2 महिने नाही, तर एक 56-57 दिवस जे आहेत, ते एक्झामसाठी अजून राहिलेले आहेत. बायोलॉजीच्या या दिवसामध्ये पूर्ण टॉपिक 2 ते 3 वेळा रिवाईज करून होऊ शकतो. जर तुम्ही आत्ता सुरुवात करत असाल तर. ठीक आहे.
मग हे वन ऑफ द ईझी अशा प्रकारचा सब्जेक्ट आहे, ज्याला तुम्ही एका पर्टिक्युलर वेमध्ये केलं तर तो ईझी तुम्हाला वाटणार आहे. मग त्याच्यामधले काही इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत, ते मी तुम्हाला सांगतच राहीन. त्याचबरोबर तुम्हाला डेली काय करायचं अभ्यास करायचा रोज एक-एक जरी टॉपिक केला कंप्लीटली, तरी तुमचा एक्झामच्या आधी खूप छान पद्धतीने प्रिपरेशन होऊ शकते आणि तुम्ही एक चांगला जो स्कोर आहे 100 पैकी जवळपास एक 80 प्लस तुम्ही काय कराल बायोलॉजीमध्ये आरामात अचीव्ह कराल. प्रॅक्टिकलचं आणि त्याचबरोबर थिअरी वगैरे सगळं कंबाईन करून. ठीक आहे. तर 80 म्हणजे हा खूप मिनिमम स्कोर झाला. जवळपास तुम्ही 85च्या अबोव्ह तरी काय करू शकता, स्कोर करू शकता. जर हे दिलेले पॉइंट्स आणि तुमची डेली प्रॅक्टिस असेल तर, ठीक आहे. पण नेहमी तुम्हाला सांगतो, की कधीही पूर्णपणे फक्त इम्पोर्टंट पॉइंट्स किंवा हे जे पी-वाय-क्यूज आहेत त्यांच्यावरती डिपेंड राहू नका. त्यांचं प्रिपरेशन सगळ्यात पहिल्यांदा करा. पण पूर्णपणे त्यांच्यावरती डिपेंड राहू नका जर तुम्हाला चांगले मार्क हवे असतील तर. याच्यामध्ये तुम्ही 70 प्लस तर आरामात अचीव्ह कराल 100 पैकी. बरोबर? पण त्याच्यावरती जर स्कोर पाहिजे असेल, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ओव्हरऑल प्रिपरेशन जे आहे, ते प्रत्येक टॉपिकचं केलं पाहिजे. त्या पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. ओके. तर सुरुवात करा स्टडीला. या पॉइंटची सगळ्यात आधी प्रिपरेशन करून घ्या आणि त्याच्यानंतर राहिलेले जे पॉइंट आहेत, त्यांच्यावरती तुमचा फोकस वळवायचा आहे. त्यांना निग्लेक्ट करून चालायचं नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्टडी करा. स्टडीसाठी ऑल द बेस्ट.